नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक डॉक्टर ढोबळे डीबी, सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा। आज आपण मॅकियावेली या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांबद्दलचे अनेक काही व्हिडिओ या अगोदर बघितलेले आहेत। मॅकियावेलीचा आणखी एक सिद्धांत किंवा आणखी एक विचार जो की राज्यशास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला जातो किंवा परीक्षांच्या दृष्टिकोनातून देखील जो उपयुक्त विषय आहे तो विषय म्हणजे मॅकियावेलीची राज्यविषयक भूमिका काय होती किंवा राज्यविषयक दृष्टिकोन काय होता या विषयाची चर्चा करणे हे अतिशय आवश्यक आहे। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक राजकीय विचारवंत राज्यासंबंधी जेव्हा आपली भूमिका मांडतो तेव्हा राज्य म्हणजे काय किंवा राज्य कसं निर्माण होतं, राज्याचं स्वरूप कसं असावं, राज्य करणारे व्यक्ती किंवा सत्ताधारी आणि जनता यांच्यामध्ये परस्पर संबंध कसे असावेत या वेगवेगळ्या घटकांबद्दल प्रत्येक राजकीय विचारवंतांनी आपापली भूमिका ही वेळोवेळी आणि त्या कालखंडामध्ये मांडलेली आहे। आणि त्यामुळेच आजच्या या विकसित अवस्थेपर्यंत जे राज्याचा प्रवास झाला तो प्रवास देखील या राजकीय तत्वज्ञानाच्या आधारामुळे झालेला आहे। जे नवनवं राजकीय तत्वज्ञान पुढे आलं आणि त्या नव्या नव्या राजकीय तत्वज्ञानाच्या आधारावर राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा राज्य संस्थांमध्ये सुधारणा करत करत आजच्या विकसित अवस्थेपर्यंत ही राज्य संस्था आली। आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय विचारवंताचा राज्याच्या विकासामध्ये एक हातभार असलेला आपल्याला दिसून येतो। त्याच पद्धतीने मध्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि आधुनिक युगाच्या प्रारंभी ज्या राजकीय विचारवंताचा जन्म झाला तो मॅकियावेली, या मॅकियावेलीची राज्यविषयक भूमिका काय होती ही बघत असताना आपल्याला एक गोष्ट इथं नमूद करावी लागेल की मॅकियावेलीनं आपल्या कोणत्याही राजकीय स्वरूपाच्या ग्रंथामध्ये राज्य या विषयावर स्वतंत्रपणे असा कोणताही सिद्धांत मांडलेला नाही। परंतु मॅकियावेलीनं जो काही दी प्रिन्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि डी कोर्सेस नावाचा जो ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथामध्ये मात्र मॅकियावेलीची राज्याविषयीची भूमिका ही आपल्याला दिसून येते। दी डिस्कोर्सेस नावाचा हा जो काही ग्रंथ मॅकियावेलीने लिहिला या ग्रंथामध्ये राज्य कसं असावं किंवा कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था ही राज्यासाठी चांगली आहे या प्रकारचं वर्णन देखील त्याने त्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्यामुळे मॅकियावेलीची राज्यविषयक भूमिका जेव्हा आपण बघतो तेव्हा या दोन ग्रंथांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो। परंतु या दोन ग्रंथांमध्ये सांगितलेली जी काही भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला जाऊन डोकावं लागतं। त्याचं कारण असं आहे की मॅकियावेलीचा राज्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्यानं या अगोदर जी काही इटालियन समाजामधली परिस्थिती अनुभवलेली होती किंवा जी राज्य व्यवस्था त्याला अनुभवायला आलेली होती त्या अनुभवाच्या आधारावर मॅकियावेलीनं आपला राज्यविषयक दृष्टिकोन हा त्याचा पुढे आलेला आपल्याला दिसून येतो। आणि मग तत्कालीन परिस्थिती काय होती या परिस्थितीचा विचार आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तरपणाने केलेला आहे की त्या कालखंडामध्ये इटालियन समाजाची झालेली जी काही अधोगती होती, इटालियन समाजाचं झालेलं जे काही नैतिक अधपतन होतं, समाजामध्ये जी काही अंतर्गत संघर्ष निर्माण झालेला होता, राज्यकर्ते दुबळे झालेले होते आणि धर्माचा प्रभाव त्या कालखंडामध्ये वाढलेला होता। अशा स्थितीमध्ये एखाद्या राज्याची झालेली जी काही वाताहत आहे ती वाताहत थांबवायची असेल आणि राज्याला जर गतवैभव प्राप्त करून द्यायचा असेल तर त्यासाठीची काही आधारभूत मांडणी त्यानं आपल्या तत्वज्ञानामध्ये केली। आणि ती मांडणी करत असताना की या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे त्या कारणाचा जेव्हा तो शोध घेतो त्यावेळेस त्याला असं लक्षात येतं की तत्कालीन इटालियन समाजामधल्या माणसांची वृत्ती जी की स्वार्थी आहेत, जे दुष्ट आहेत, परस्परांचा द्वेष करणारे आहेत, अशा स्वरूपाच्या मानवी स्वभावाची जी माणसं इटालियन समाजामध्ये राहतात आणि त्या स्वभावाच्या माणसांमुळे इटालियन समाजामध्ये सामाजिक ऐक्य निर्माण होत नाही आणि राज्याच्या स्थिरतेसाठी सामाजिक ऐक्याची आवश्यकता असते। परंतु अशा स्वरूपाचा मानवी समाज हा इटलीमध्ये नाही आणि त्यामुळं या समाजावर जर राज्य करण्यासाठी राजा कसा असावा त्या राजाला केलेलं जे काही मार्गदर्शन आहे आणि त्याचबरोबर राजाला सांगितलेली जी काही स्वतंत्र अस्तित्वाची भूमिका म्हणजे धर्म आणि नीतिमत्ता यापासून वेगळं झालं पाहिजे किंवा धर्म आणि नीतिमत्तेपासून आपण फारकत घेऊन राज्याचा राज्यकारभार केला पाहिजे, ही सगळी जी काही भूमिका मॅकियावेलीनं मांडली त्या भूमिकेमधूनच राज्यविषयक दृष्टिकोन मॅकियावेलीचा पुढे आलेला आपल्याला दिसून येतो। हे सगळ्या गोष्टी आपण या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये बघितल्या, परंतु राज्यविषयक दृष्टिकोन जेव्हा आपण मॅकियावेलीचा बघतो त्यावेळेस मात्र राज्य कसं निर्माण झालं किंवा राज्याची उत्पत्ती कशी झाली, राज्याचं स्वरूप काय असेल आणि त्याचबरोबर शासन संस्थांचं केलेलं त्यांना एक वर्गीकरण हा एक भाग महत्त्वाचा आहे। कारण जेव्हा इटली सारख्या राज्यामध्ये एखाद्या राजतंत्राचं किंवा राजेशाहीचं जेव्हा सक्षम राजेशाहीचं जेव्हा तो समर्थन करतो त्यावेळेस अभ्यासकांची ही भूमिका अशी होऊ शकते की मॅकियावेली हा निरंकुश तंत्राचा समर्थक होता काय, परंतु त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आपल्या दी डिस्कोर्सेस नावाच्या ग्रंथामध्ये सांगितली। आणि मग कोणत्या प्रकारची शासन संस्था चांगली असेल याचा जेव्हा तो शोध घेतो तेव्हा शासन संस्थांचं वर्गीकरण देखील त्याने केलंय, ते वर्गीकरणही आपल्याला समजून घ्यावं लागेल। आणि राज्य ज्या आधारावर चालतं कायद्याच्या, ते कायदा आणि कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया कशा स्वरूपाची असेल, तो अधिकार कोणाला असेल या विषयाच्या अनुषंगाने चर्चा
ही मॅकियावलीच्या राज्यविषयक विचारामध्ये आपल्याला समजून घ्यावी लागते। आणि म्हणून मॅकियावलीचा राज्यविषयक दृष्टिकोन बघत असताना आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारावर मॅकियावलीचा राज्यविषयक दृष्टिकोन हा समजून घ्यावा लागतो। पहिली बाब अशी आहे की राज्याची उत्पत्ती आणि राज्याचं स्वरूप या विषयाच्या अनुषंगाने मॅकियावलीची भूमिका काय होती ती भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागेल। आतापर्यंत जे काही राजकीय तत्वज्ञान आपण बघितलं किंवा ज्या वेगवेगळ्या राजकीय विचारवंतांची तत्वज्ञान आपण अभ्यासले त्या तत्वज्ञानामधून आपल्याला प्रामुख्याने अरिस्टॉटलचा उल्लेख करावा लागतो की अरिस्टॉटलने अशी भूमिका मांडली की राज्य कसं उत्पन्न झालं किंवा राज्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना तो असं म्हणतो की मानवी गरजेमधून निर्माण झाली आणि ती स्वभावता निर्माण झालेली संघटना म्हणून राज्याकडे त्यानं बघितलेलं आहे। राज्य हे काही माणसाने स्वतःहून मुद्दाम होऊन निर्माण केलेलं नाही। याचा अर्थ अरिस्टॉटल राज्याला स्वाभाविक मानतो, नैसर्गिक मानतो किंवा ते गरजेमधून निर्माण झालेली संस्था म्हणून राज्याकडे बघतो आणि राज्य हे सगळ्या संस्थांमध्ये सामाजिक संस्थांमध्ये एक वरचं स्थान असलेलं संघटन आहे ही भूमिका देखील अरिस्टॉटलने मांडली। परंतु यातला सगळा भाग हा मॅकियावलीने मान्य केला नाही। मॅकियावली राज्याच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये मात्र करारवादी विचारवंतांचं समर्थन त्याने केलेलं आहे की राज्य हे कसं निर्माण झालं, राज्य हे निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती कारणीभूत ठरलेली असेल तर मॅकियावली असं म्हणतो की राज्याच्या निर्मितीसाठी तत्कालीन कालखंडातील माणसांचा स्वभाव हा कारणीभूत ठरला। म्हणजे मॅकियावलीपेक्षा वेगळी भूमिका त्याने घेतली आणि इथं करारवादी सिद्धांताचं समर्थन केलं की त्या कालखंडामध्ये समाजामध्ये वाढलेला दुराचार, समाजातील लोकांची भ्रष्टाचारी मानसिकता, समाजातील लोकांची इतरांबद्दल सहानुभूती न दाखवण्याची म्हणजे इतरांचा द्वेष करण्याची भावना आणि त्यामुळे झालेलं सामाजिक विघटन जे काय आहे ते सामाजिक विघटन खऱ्या अर्थानं राज्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरलं। त्याचं कारण असं आहे की अशा सामाजिक असुरक्षिततेच्या अवस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तींचं भलं होत नव्हतं किंवा कोणत्याही व्यक्तीला आपला विकास साधता येत नव्हता आणि त्याचा परिणाम म्हणून या लोकांनी एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी म्हणून एक आपल्यावरच नियंत्रण ठेवणारी जी व्यवस्था लोकांनी स्वतःहून निर्माण केली त्यातून राज्य नावाच्या संघटनेचा उदय झाला। अशा प्रकारची भूमिका मॅकियावलीच्या राजकीय तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसते। यावरून मॅकियावलीला राज्याची उत्पत्ती कशी झाली हे जे सांगायचं होतं त्याचं निष्कर्ष रूपानं मांडणी आपल्याला अशी करता येईल की मॅकियावली राज्याच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये कृत्रिम सिद्धांताचा वापर करतो किंवा कृत्रिम पद्धतीने राज्य निर्माण झालं। लोकांनी स्वतःहून मुद्दाम होऊन राज्याची निर्मिती केली आणि ती लोकांनी आपल्या अव्यवस्थेतून किंवा आपल्या गरजेमधून आपल्या असुरक्षिततेच्या भावनेमधून राज्याची निर्मिती केली ही भूमिका राज्याच्या उत्पत्तीच्या बाबतीमध्ये मॅकियावलीने मांडलेली आपल्याला दिसून येते। आणि मग दुसरा भाग असा येतो की राज्याचं स्वरूप काय असेल। राज्याच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तो असं म्हणतो की राज्य जर लोकांनी स्वतःहून गरजेसाठी निर्माण केलेलं असेल किंवा समाजामध्ये शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी जर केलेलं असेल तर मग या राज्याचं इतर सामाजिक संस्था संघटनांच्या मध्ये राज्याचं अस्तित्व काय असेल किंवा समाजामध्ये राज्याचं अस्तित्व काय असेल हे सांगताना तो असं म्हणतो की सगळ्या संस्था संघटनांपेक्षा देखील राज्याचा दर्जा हा सर्वश्रेष्ठ आहे। राज्य हे कोणत्याही किंवा कोणाच्याही प्रती उत्तरदायी असणार नाही। समाजातील कोणत्याही संस्थांच्या प्रती म्हणजे अंतर्गत आणि बाह्य अशा कोणत्याही संस्थेच्या बाबतीमध्ये राज्य हे उत्तरदायी असणार नाही। कारण राज्य हे मानव कल्याणाचं ते एकमेव सर्वोच्च साधन म्हणून मॅकियावलीने राज्याकडे बघितलेलं आहे। राज्य हे मानव कल्याणाचं सर्वोच्च साधन असा उल्लेख त्याने राज्याचा केला आणि त्यामुळं राज्य ही सगळ्याच संस्था संघटनांमधली एक वरची संस्था आहे, वरचं संघटन आहे ही भूमिका त्यानं मान्य केलेली होती। आणि त्यामुळं व्यक्तीचं कर्तव्य असं आहे की स्वतःला राज्याच्या कर्तव्यामध्ये समर्पित भावनेनं सेवा देणं हे व्यक्तींचं कर्तव्य त्यानं सांगितलं। पण राज्य मात्र हे एकमेव साधन आहे कारण त्या राज्याशिवाय समाजाचं कल्याण होऊ शकत नाही किंवा समाजाचं अस्तित्व उरणार नाही ही राज्याच्या बाबतीतली एक सर्वश्रेष्ठ भूमिका मॅकियावलीने मांडलेली आपल्याला दिसून येते। दुसरी बाब त्यानं असं सांगितली की राज्याची भूमिका काय असली पाहिजे किंवा राज्याची कार्यपद्धती काय असली पाहिजे हे सांगत असताना तो असं म्हणतो की राज्याचं साम्राज्य विस्ताराचं धोरण असलं पाहिजे, राज्याच्या विस्ताराचं धोरण असलं पाहिजे। राज्याची कर्तव्य बघत असताना किंवा राजाला केलेला जो काही उपदेश आहे त्या उपदेश बघत असताना देखील आपण या गोष्टींची चर्चा केलेली होती की राज्यानं आपलं विस्तार करण्याचं धोरण ठेवलं पाहिजे। आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्या सीमांमध्ये वृद्धी करण्याचं धोरण त्यानं ठेवलं पाहिजे आणि त्यामुळं असं जर धोरण राज्याचं नसेल तर त्या राज्याला स्थैर्य प्राप्त होणार नाही असं देखील म्हणतो। आणि याच आधारावर त्यानं राज्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत की एक स्थिर राज्य आणि दुसरं अस्थिर राज्य। जर समजा तो असं म्हणतो की जे राज्य आपल्या साम्राज्य विस्ताराच्या कार्यामध्ये सातत्यानं गुंतून राहतं ते राज्य स्थिर राज्य या नावाने त्यानं संबोधलेलं आहे आणि ज्या राज्याला हे काम जमत नाही किंवा ते साम्राज्य विस्ताराचं किंवा राज्याच्या विस्ताराचं धोरण ठेवून काम करत नाही ती राज्य मात्र सातत्यानं अस्थिर आहेत। हे रोमन राज्यांच्या धर्तीवर
त्यानं ही भूमिका पटवून दिलेली होती की त्या कालखंडामध्ये असं धोरण न ठेवणारी जी काही राज्य होती त्या राज्यांवर परकीयांनी आक्रमण केली आणि तिथली राजकीय व्यवस्था ही अस्थिर करून टाकलेली होती. पण जी राज्य मात्र साम्राज्य विस्ताराच्या कार्यामध्ये सातत्यानं गुंतलेली होती त्या राज्याला मात्र अंतर्गत क्षेत्रामध्ये स्थैर्य प्राप्त झालेलं होतं आणि त्या आधारावर तो असं म्हणतो की इटलीने देखील अशी भूमिका घेतली होती आणि त्यामुळे इटलीला अस्थिर व्हावं लागलं. इटलीचं 5 भागामध्ये विभाजन झालं. परंतु आता मात्र राजाला उपदेश करताना त्यांना असं सांगितलं की राज्याचं कार्यपद्धती किंवा राज्याची कार्यपद्धती ही साम्राज्य विस्ताराची किंवा राज्याच्या विस्ताराची असली पाहिजे आणि राज्य विस्तारावर त्यांनी अधिक भर दिला पाहिजे. अशा स्वरूपाचे एक भाग त्यानं राज्याच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत मांडलेला आहे. तिसरी बाब त्यांना असं सांगितली की राज्याचं किंवा शासन संस्थेचं वर्गीकरण सांगितलं. म्हणजे अनेक वेळा मॅकियावेलीच्या बाबतीमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जातो की एका बाजूला इटालियन समाजाची स्थिती डोळ्यासमोर ठेवून जे काही मॅकियावेलीनं वर्णन केलेलं आहे त्यावरून मॅकियावेली हा निरंकुश राजतंत्राचा समर्थक होता असाही शिक्का त्याच्यावर मारला जातो. परंतु या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने स्पष्ट करावी लागते ती म्हणजे मॅकियावेली त्या काळातली आणि त्या देशातली जी काही अंतर्गत सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावर राज्याचा प्रकार हा उपयुक्त असतो किंवा कोणता प्रकार हा उपयुक्त ठरेल हे त्या परिस्थितीवर अवलंबून असतं किंवा निर्धारित त्याच्यावर अवलंबून असतं. अशा स्वरूपाची मांडणी त्यानं आपल्या दी डिस्कोर्सेस मध्ये केलेली आहे. सुरुवातीचा दी प्रिन्स नावाचा ग्रंथ आपण जर बघितला तर दी प्रिन्स नावाच्या ग्रंथामध्ये इटालियन समाजाच्या अधोगतीची कारण जेव्हा त्यानं शोधून काढली त्यावेळेस त्याने इटालियन समाजासाठी मार्गदर्शन केलं की इटालियन समाजासारखी जर अधोगतीची किंवा नैतिक अधोपतीत झालेला जो काही समाज असेल तर त्या राज्यामध्ये निरंकुश राजतंत्राचं समर्थन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तिथं सक्षम राज्य व्यवस्था आपल्याला लागेल. आणि यावरूनच अनेक टीकाकारांनी भूमिका अशी घेतली की मॅकियावेली हा निरंकुश राजतंत्राचा समर्थक आहे. परंतु जेव्हा दी डिस्कोर्सेस नावाचा ग्रंथ त्यानं लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये मात्र तो असं म्हणतो की कोणत्या प्रकारची राज्य व्यवस्था किंवा शासन संस्था ही चांगली असेल याचा जेव्हा आपण शोध घेतो त्यावेळेस त्यानं राज्याचं शुद्ध प्रकार आणि अशुद्ध प्रकार असे 6 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जे की अरिस्टॉटलनं या अगोदर केलेलं होतं. तेच वर्गीकरण मॅकियावेलीनं इथं स्वीकारलेलं आहे. जोपर्यंत राज्य करणाऱ्या लोकांचा जर उद्देश चांगला असेल तर तो शुद्ध प्रकार म्हणजे राजेशाही असेल किंवा महाजनशाही असेल आणि त्यानंतर कायद्यावर आधारित चालणारी किंवा संवैधानिक प्रजातंत्र असेल असे 3 प्रकार शुद्ध प्रकार म्हणून त्यानं सांगितले. आणि त्याचबरोबर अशुद्ध प्रकार म्हणजे जेव्हा त्यांचा उद्देश बदलतो स्वतःच्या स्वार्थासाठी राज्य करतात त्याच वेळेस मात्र राजेशाहीचं रूपांतर निरंकुश तंत्रामध्ये होईल, एकतंत्रामध्ये होईल, महाजनशाहीचं रूपांतर धनिक तंत्रामध्ये होईल आणि कायद्यावर आधारित किंवा संवैधानिक प्रजातंत्राचं रूपांतर फक्त प्रजातंत्रामध्ये होईल, समूह तंत्रामध्ये होईल. आणि त्यामुळे या 6 प्रकारांमध्ये त्यानं अरिस्टॉटलचं वर्गीकरण हे स्वीकारलेलं आहे. परंतु यातून मग कोणत्या प्रकारची राज्य व्यवस्था चांगली याचा जेव्हा त्यानं डिस्कोर्सेस नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख केला त्यावेळेस तो असं म्हणतो की प्रिन्समध्ये सांगितलेलं राजतंत्र किंवा प्रिन्समध्ये सांगितलेली राजेशाही ही सर्वसामान्य परिस्थितीमध्ये उपयोगी आपल्याला ठरणार नाही. जिथं इटालियन समाजापेक्षा चांगली स्थिती असेल, सामाजिक ऐक्य असेल, समाजामध्ये एकात्मता असेल, लोक राष्ट्रासाठी समर्पण द्यायला तयार असतील अशी जर स्थिती असेल तर अशा राज्यामध्ये गणतंत्र ही व्यवस्था उपयुक्त ठरते, राजेशाही उपयुक्त ठरणार नाही. आणि कुलीन तंत्राला मात्र त्यानं कुठल्याही प्रकारचं समर्थन दिलेलं नाही किंवा महाजनशाही मॅकियावेलीनं कधीही मान्य केलेली नाही. महाजनशाहीमध्ये सातत्यानं फक्त राज्य करणाऱ्या लोकांचा जो काही समूह आहे तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याचा राज्यकारभार करतो असा ठपका त्यानं महाजनशाहीवर लावला. त्यामुळं जर इटालियन समाजासारखी स्थिती निर्माण झाली तर राजेशाही हा चांगला प्रकार मानायचा आणि जर समजा सर्वसामान्य परिस्थिती असेल, चांगली परिस्थिती असेल सामाजिक तर अशा वेळेस मात्र गणतंत्र हेच सगळ्यात चांगली पद्धती आहे असं तो म्हणतो. गणतंत्राचं समर्थन करण्याच्या पाठीमागचं कारणही त्यानं सांगितलं की गणतंत्रामध्ये जनता आपले प्रतिनिधी निवडून देते, जनतेचा विश्वास असेपर्यंत राज्याचा राज्यकारभार केला जातो आणि जनतेच्या इच्छा आकांक्षानुसार राज्याचा राज्यकारभार केला जातो. आणि याशिवाय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गणतंत्रामधले राज्यकर्ते हे आपली मनमानी करू शकत नाहीत किंवा आपली हुकुमशाही निर्माण करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावर संवैधानिक मर्यादा असतात आणि त्यामुळं गणतंत्र ही व्यवस्था उपयुक्त आहे किंवा सगळ्यात सर्वोत्तम शासन प्रकार म्हणून जर त्यानं कोणता उल्लेख केला असेल तर सामान्य परिस्थितीमध्ये गणतंत्र हे उपयोगाचं असेल. अशा स्वरूपाची भूमिका त्यानं राज्याच्या बाबतीमध्ये किंवा शासन संस्थेचं वर्गीकरण केल्यानंतर इथं मांडलेली दिसून येते. त्या पुढचा चौथा मुद्दा त्यानं असं सांगितलं की सार्वभौमत्व राज्यामधलं काय असेल किंवा सार्वभौमत्वासंबंधीचा त्याचा विचार काय होता. आता राज्याच्या अधिकार सत्तेच्या बाबतीमध्ये जे काही त्यानं मतं मांडलेली आहेत की राज्य कसं असावं, राजानं काय कामं करावीत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं किंवा राजाला केलेला जो काही उपदेश आहे त्या उपदेशाच्या सिद्धांतामधून देखील राज्याच्या सार्वभौमत्वासंबंधीची भूमिका आपल्याला लक्षात येऊ शकते. की मॅकियावेली जेव्हा राज्य विस्ताराचं धोरण ठेवावं असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की राज्य हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सार्वभौम भूमिका असणारा असेल
आपल्या राज्याला कोणत्याही बाह्य शक्तीच्या दबावाखाली राहून काम करण्याची गरज नाही किंवा निर्णय घेण्याची गरज नाही, ही बाब त्यातून स्पष्ट होते. उलट आपण आपल्या राज्याच्या वृद्धीसाठी आपण स्वयंपूर्णपणे किंवा स्वयंस्फूर्तपणे आपण निर्णय घेऊ शकतो, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल, अशी भूमिका त्यानं मांडली. आणि अंतर्गत क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर तो असं म्हणतो की राज्य हे जर व्यक्तीच्या कल्याणाचं किंवा मानवी कल्याणाचं एकमेव साधन म्हणून जर आपण राज्याला मानलं, तर मग राज्य हे व्यक्तीला उत्तरदायी राहण्याऐवजी व्यक्तीनेच राज्याला समर्पण सेवा दिली पाहिजे, ही जी काही भूमिका मॅकियावेलीनं मांडली, यातून आपल्याला दिसतं की अंतर्गत क्षेत्रामध्ये देखील राज्याची शक्ती ही सर्वोच्च स्वरूपाची असेल, राज्य हे सार्वभौम असेल. म्हणजे राज्य हेच सार्वभौम आहे किंवा राज्याकडे सर्वोच्च शक्ती आहे अंतर्गत आणि बाह्य क्षेत्रामध्ये, ही भूमिका मॅकियावेलीने इथं मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि या शिवाय शेवटच्या टप्प्यामध्ये मग मॅकियावेलीनं राज्याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार मांडतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की मॅकियावेली हा राज्याच्या कर्तव्यांच्या बाबतीमध्ये त्यानं उल्लेख केला. आता राजाला केलेला उपदेश किंवा राजाची जी काही कर्तव्य आहेत किंवा त्यानं कोणत्या पद्धतीनं कोणत्या प्रक्रियेनं आपली कामं करावीत, या सगळ्या संदर्भामध्ये राजाला केलेला जो काही उपदेश आहे द प्रिन्स नावाचा ग्रंथ, तर त्या ग्रंथामध्ये त्यानं सविस्तर गोष्टी सांगितलेल्या आहेत की राज्य चालवत असताना सत्ताधाऱ्यांनी फक्त राज्याचं हित, राज्याची सुरक्षा, राज्याची एकात्मता ह्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून राज्याचं काम हे केलं पाहिजे. हे करत असताना नीती अनितिमत्तेच्या भानगडीमध्ये पडू नये किंवा राज्याचा हेतू साध्य करण्यासाठी जे म्हणून काही आपल्याला पाऊल उचलावं लागेल किंवा जे काही साधनं आपल्याला वापरावं लागेल, ती सगळी साधनं ही नैतिक आहेत, न्याय्य आहेत असं समजून ती साधनं वापरली पाहिजेत, तरच राज्याची वृद्धी होऊ शकेल, राज्याचा विकास होऊ शकेल. म्हणजे राज्यकर्त्यांनी नीती अनितिमत्तेच्या भानगडीमध्ये पडण्याची गरज नाही. उलट जनतेमध्ये एकात्मता निर्माण करायची असेल तर जनतेमध्ये देखील आपला दरारा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे लोक राज्याचा कायदा मोडणार नाहीत किंवा राज्याचा कायदा मोडण्याची धाडसही लोकांकडून केलं जाणार नाही, असा दरारा लोकांमध्ये निर्माण करावा लागेल. परंतु हा दरारा निर्माण करत असताना दुसरं एक रूप राजानं लोकांमध्ये निर्माण केलं पाहिजे, ते म्हणजे राजा हा सद्गुणांचा पुतळा आहे हे लोकांना वरवरती वाटलं पाहिजे. म्हणजे राजा हा नीतिमान आहे असंही लोकांना वाटावं, राजा हा सद्गुणी आहे असंही लोकांना वाटावं, कारण वरवरती राज्याची भूमिका ही तशा पद्धतीची असली पाहिजे किंवा देखावा राज्याचा तशा प्रकारचा असला पाहिजे. अशा दुहेरी भूमिकेमधून जेव्हा राज्यकर्ता राज्य करतो तेव्हा त्या राज्याला स्थैर्य प्राप्त होऊ शकतं किंवा तोच राजा किंवा तोच शासक राज्याला स्थिरता प्राप्त करून देऊ शकतो, राज्याची भरभराट करू शकतो किंवा आंतरराष्ट्रीय धकाधकीच्या जीवनामध्ये राज्याचं जगाच्या नकाशावर एक स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. अशा प्रकारची भूमिका ही किंवा राजाला केलेल्या उपदेशामध्ये किंवा राजाला सांगितलेली, शासकाला सांगितलेली जी काही कर्तव्य आहे त्या कर्तव्यांच्या बाबतीमध्ये मॅकियावेलीनं मांडलेली आपल्याला दिसून येतात. या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की मॅकियावेली हा राज्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र सिद्धांत मांडत नाही, परंतु मॅकियावेलीचे द प्रिन्स आणि द डिस्कोर्सेस नावाचे जी काही दोन ग्रंथ आहेत, या दोन ग्रंथांमधून मॅकियावेलीची राज्याच्या बाबतीतली भूमिका ही वेगवेगळ्या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे. आणि त्यालाच एकत्रित करून आपण मॅकियावेलीचा राज्यविषयक नावाचा एक विचार हा इथं निर्माण केलेला आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्या स्पष्टीकरणामधून आपल्याला एक गैरसमज मॅकियावेलीच्या बाबतीतला निघून जातो, तो म्हणजे जेव्हा आपण द प्रिन्स वाचतो त्यावेळेस मॅकियावेली हा निरंकुश राजतंत्राचा समर्थक आहे असं आपल्याला वाटतं, परंतु जेव्हा डिस्कोर्सेसकडे आपण वळतो त्यावेळेस मात्र मॅकियावेली हा गणतंत्राचा समर्थक आहे अशा स्वरूपाची मॅकियावेलीची दृष्टी असल्याची आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे मॅकियावेली हा निरंकुश राजतंत्राचा समर्थक आहे अशी जी काही टीका मॅकियावेलीवर केली जाते ती निरर्थक स्वरूपाची आहे हे या ठिकाणी सिद्ध होत. आणि हे सिद्ध करण्यासाठी म्हणूनच आपण मॅकियावेलीच्या राज्यविषयक विचाराचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे, जो की भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांना एक राजकीय मार्गदर्शनाच्या स्वरूपामध्ये देखील हा विचार आपल्याला बघता येईल किंवा त्याचा उपयोग करून आपल्याला घेता येईल. धन्यवाद.